ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात 2 गुन्हे दाखल झाले असून गुन्हा क्रमांक 164 मध्ये 891 आरोपी आहेत, तर गुन्हा क्रमांक 216 मध्ये 1130 आरोपी आहेत। नुकत्याच अटक झालेल्या प्रशांत वाडिले याने दिलेल्या कबुली जबाबात आरोपीची संख्या वाढणार आहे। थेट मंत्रालयाच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केल्याचे उघडकीस आले आहेत। यात उपसंचालक कार्यालयातील लिपिक अधीक्षक दिनेश देवरेसह उपसंचालक नितीन उपासनी, बीबी चव्हाण, नितीन बच्चाव, किरण कुवर, वेतन अधीक्षक गिरी, राजमोहन शर्मासह धुळे नंदुरबारचे शिक्षण अधिकारी सह पुणे आयुक्त कार्यालयातील कर्मचारी या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे प्रशांत वाडिलेने घोटाळे केलेत। हा घोटाळा शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालणारा असून या प्रकरणी गुन्हा क्रमांक 216 मध्ये संघटित गुन्हेगारी मकोका सह मुंबई पोलीस सराईत गुन्हेगारी कायदा 1951 कलम 3 व 12 चे बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002 लावण्यात यावा अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे राजकुमार छाजेड यांनी शासनाकडे केली आहे। काही संस्था चालक या दोन्ही गुन्ह्यातून सुटले असून जळगाव, धुळे, नंदुरबार येथील शिक्षण अधिकाऱ्याने आपला अहवाल चुकीचा सादर केल्याने काही भ्रष्टाचारांचा बचाव यातून झालेला आहे। त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणी तपास करण्याची मागणी होत आहे। प्रशांत वाडिलेकडून खूप काही उजेडात येणे बाकी असून त्याची चौकशी गुन्हा अन्वेषण विभाग तपास करीत आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।